राज्यात यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी संकटाचा ठरताना दिसतोय। एका बाजूला अपुऱ्या आणि विस्कळीत पावसाने पिकांची वाढ खुंटली आहे, दुसऱ्या बाजूला बोगस बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आता उगवलेल्या सोयाबीनवरती येलो मोझॅक सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढायला लागलाय। परिणामी उत्पादन खर्च वाढत असताना उत्पन्न घटण्याची भीती शेतकऱ्यांना सतावायला लागली आहे। राज्यातल्या या तिहेरी संकटावर बघूया हा विशेष रिपोर्ट। मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झालेला नाहीये। जून आणि जुलै ह्या 2 महिन्यात सरासरीच्या केवळ 84.5% पाऊस झाला असून सुमारे 15.5% पावसाची तूट नोंदवली गेली। महत्त्वाचं म्हणजे झालेला पाऊस ही सलग न झाल्यानं पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झालाय। जूनमध्ये लागवड केलेलं कापूस पीक 2 ते 2.5 फूट वाढायला हवं होतं, मात्र अनेक ठिकाणी ते अवघ्या 1 फुटापर्यंतच वाढलं आहे। पाऊस नसल्यानं खतांची मात्रा देणंही शक्य होत नसल्यानं शेतकरी सांगतायत, थोड्याफार पावसावर पीक जगाय पुरतं पाऊस आहे म्हणा। खत टाकलंय काय? खत पेरती वेळेसच पाऊस दिलेला आहे, नंतर पाऊसच नाही ना खत देण्यासाठी। पाऊस नसल्यामुळे खतच टाकतं नाही। खुरपणीला त्याच्यामुळे टाइम लागला। आता एकत्र खुरपणी झाल्यामुळे मजुरा भेटत नाही, मजुराचा बी प्रॉब्लेम आहे। बरोबर। आणि वाढीवर आणि उत्पन्न परिणाम आहेच नाही। वाढीचा परिणाम झाला म्हणजे उत्पन्नावर परिणाम ऑटोमॅटिकच होणार आहे ना। बीड जिल्ह्यात खरीपासाठी सुमारे 8,89,000 हेक्टर क्षेत्र उपलब्ध असलं तरी मात्र अद्याप सुमारे 15% क्षेत्रावर पेरणीच झाली नाहीये। सर्वाधिक क्षेत्र सोयाबीन आणि कापसाखाली असून उर्वरित भागात मका, बाजरी, तूर आणि उडीदाची लागवड करण्यात आली आहे। दरम्यान राज्यभरात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे। कृषी विभागाकडे सोयाबीनच्या उगवण क्षमतेबाबत तब्बल 17,337 तक्रारी दाखल झाल्या। तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांपैकी 1,082 नमुने अप्रमाणित आढळलेले आहेत। 85 गुन्हे विविध कंपन्यांविरोधात दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणात सुमारे 24,667 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली। बऱ्याचशा कंपन्या बाबतीमध्ये तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अनेक साधारणतः 85 कंपन्यांवरती आपण FIR दाखल केलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं बियाणं ताबडतोब तिथं बदलून द्या आणि त्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे मदत करण्याचा निर्णय हा शासनाने निश्चित प्रकारे घेतलेला आहे। एकूण साधारणतः 24,000 हेक्टर एवढ्यावरती सोयाबीन बियाण्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या बाबतीमध्ये आमचे सगळेच कृषी अधिकारी खालचा आमचा सगळा कृषी स्टाफ हा फील्डवर आम्ही सर्वांनी कालच सरकोड काढलेला आहे आणि शेतकऱ्यांना जिथे जिथे मदत करता येईल, जिथे शेतकऱ्याला सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे घेतलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांवर आता तिहेरी संकट ओढावलंय। प्रथम बोगस बियाणांमुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली, त्यानंतर उगवणीनंतर 10 दिवस पाऊस गायब झाल्यानं अनेक ठिकाणी पीक करपलं आणि या दोन्ही संकटातून वाचलेल्या सोयाबीनवर आता येलो मोझॅक आणि रूट रॉट रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागलाय। सोयाबीनची पानं पिवळी पडत असल्यानं शेतकऱ्यांना वारंवार फवारणी आणि अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर करावा लागतोय। त्यामुळे उत्पादन खर्च वाढत असताना उत्पन्न घटण्याची भीती अधिकच गडद झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर अडचणी आणि संकट कमी होताना दिसत नाही आहेत। सध्या जर का आपण पाहिलं तर या शेतामध्ये बरंचसं सोयाबीन जे आहे ते उगवलेलं नाही आहे। हे शेत या ठिकाणी रिकामं दिसतंय। ते जे सोयाबीन सध्या उगवलेलं आहे ते सोयाबीन देखील आता पिवळं पडत चाललेलं आहे। येलो मोझॅक या रोगाचा जो आहे तो प्रादुर्भाव या ठिकाणी या सोयाबीनवर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अळ्यांचा देखील प्रादुर्भाव या पिकांवर होताना दिसतोय। याच बोगस सोयाबीन बियाण्यांच्या व्यतिरिक्त जे काही सोयाबीन उगवलं त्यावर मात्र पावसाने 10 दिवसाची दडी मारली होती, त्यामुळे ते सोयाबीन देखील नष्ट झालं होतं आणि या दोन्ही कारणांमुळे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आणि या दोन्ही वेळेच्या संकटातून वाचलेलं बचावलेलं हे जे सोयाबीन आहे त्यावर मात्र आता रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो। एकंदरीतच काय तर गेल्या वर्षीचा पीक विमा जो आहे तो शेतकऱ्याला मिळालेला नाही। अत्यल्प पीक विम्याचा जो आहे तो मोबदला या ठिकाणी मिळाला होता, त्यामुळे यावर्षी केवळ 8.5% शेतकऱ्यांनी पीक विमा काढला। या पीक विमा काढण्याकडे देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली होती आणि आता अजूनही शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याऐवजी उलट वाढतानाच आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे अपुरा आणि असमान पाऊस, दुसरीकडे बोगस बियाणांचा फटका आणि आता रोगांचा वाढता प्रादुर्भाव, या तिहेरी संकटामुळे राज्यातील हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। अशा परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई, दर्जेदार बियाणांची हमी आणि रोग नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।